तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, 6 परीक्षेमध्ये आणि पूर्व परीक्षेमध्ये तुम्ही एक गोष्ट लक्षात घेतली असेल की ॲव्हरेज अभ्यास करणाऱ्या मुलाला जास्त गुण मिळालेत आणि जास्त अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना मात्र कमी गुण मिळालेत. तर यामागचं नेमकं कारण काय असू शकतं, तर त्यासाठीच हा व्हिडिओ बनवला आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि या व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला काही इम्पॉर्टंट टिप्स देणार आहे, जेणेकरून तुम्हाला तुमचा स्कोअर 95+ करण्यासाठी खूप मदत होईल. तर चला सुरुवात करूयात आजच्या आपल्या या व्हिडिओला. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोर्डाचा मराठी विषयाचा 10वीचा पेपर कशा पद्धतीने लिहायचा असतो, टाईम मॅनेजमेंट कसं करायचं असतं आणि पेपर हा कसा प्रेझेंट करायचा असतो, पेपरचं प्रेझेंटेशन कसं करायचं असतं ते बघणार आहोत. तर या सगळ्या गोष्टी बघण्या अगोदर तुम्ही जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, तुमची बोर्डाची उत्तरपत्रिका असते आणि त्या समोरील पेजवर तुम्हाला तुमची काय माहिती भरायची असते. तर बघा, सर्वप्रथम तुम्हाला या ठिकाणी सेंटर नंबर म्हणजेच तुमचा केंद्र क्रमांक भरायचा असतो, जो की तुमच्या हॉल तिकीटवर तुम्हाला दिलेला असतो. तो तुम्हाला जशाचा तसा या ठिकाणी लिहायचा असतो. त्यानंतर तुम्हाला तुमचा सीट नंबर म्हणजेच तुमचा बैठक क्रमांक हा प्रत्येक बॉक्समध्ये एक एक अंकामध्ये भरायचा असतो आणि त्यानंतर तो भरल्याच्या नंतर तुम्हाला तुमचा जो सीट नंबर असतो तोच तुम्हाला या ठिकाणी अक्षरात लिहायचा असतो, जो की तुम्ही इंग्लिशमध्ये लिहू शकता आणि मराठीमध्ये लिहू शकता. समजा इथे उदाहरणार्थ P0 त्यानंतर 2 त्यानंतर 0010 असंही लिहू शकता किंवा P02010 असं सुद्धा तुम्ही लिहू शकता. त्यानंतर तुम्हाला खाली तुमची कॅन्डिडेट्स सिग्नेचर म्हणजेच परीक्षार्थीची सही करायची आहे. या ठिकाणी तुम्हाला तुमची सही करायची. त्यानंतर पुढच्या बॉक्समध्ये तुम्हाला काही करायचं नाही आहे. या ठिकाणी तुमचे जे गार्डियनचे शिक्षक असतात ते या ठिकाणी सही करतील. त्यानंतर पुढे तुम्हाला तुमचा ज्या विषयाचा पेपर आहे त्या विषयाचं या ठिकाणी नाव लिहायचं आहे. या ठिकाणी मी मराठी विषयाचा पेपर सोडून दाखवला आहे, त्यामुळे मी या ठिकाणी मराठी हे नाव लिहिलं आहे. त्यानंतर पुढच्या बॉक्समध्ये तुम्हाला पेपर 1 किंवा 2 लिहायचं असतं, परंतु मराठी किंवा भाषा विषयाच्या पेपरला तुम्हाला या ठिकाणी काहीच लिहायची गरज नसते. या ठिकाणी तुम्ही विज्ञान किंवा गणिताचा पेपर असेल, त्या ठिकाणी आपल्याला पार्ट 1 किंवा पार्ट 2चा पेपर असेल ना, त्यामुळे तिथे आपल्याला 1 किंवा 2 हा अंक लिहायचा असतो. त्यानंतर तुम्हाला पुढे तुमच्या पेपर ज्या तारखेला असेल ती तारीख तुम्हाला इथे लिहायची असते. तुमचा मराठीचा पेपर 21 फेब्रुवारी 2026ला असल्यामुळे मी या ठिकाणी 21/2/2026 ही तारीख लिहिलेली आहे. त्यानंतर तुमची उत्तर लेखनाची भाषा तुम्हाला इथे लिहायची असते. जर मराठीचा पेपर असेल तर तुमची उत्तर लेखनाची भाषा ही सुद्धा मराठीच असणार. जर इंग्लिशचा असेल तर या ठिकाणी तुम्ही इथे इंग्लिश लिहू शकता. त्यानंतर सप्लिमेंट अटॅच्ड या ठिकाणी तुम्हाला आत्ताच काही लिहायचं नसतं, कारण तुमचा पेपर आणखीन पूर्ण झालेला नाही आहे आणि पेपर लिहून झाल्याच्या नंतरच तुम्हाला कळेल ना की तुम्हाला किती सप्लिमेंट लागला आहे. जर तुम्हाला 1 सप्लिमेंट लागली, सप्लिमेंट म्हणजेच पुरवणी, तर तुम्ही या ठिकाणी 1 लिहू शकता, म्हणजेच मेन आन्सर शीट 1 आणि ही 1 म्हणजेच तुम्ही या ठिकाणी =2 लिहू शकता. त्यानंतर तर बघूयात आपण आता. तर ही जी माहिती भरायची आहे ती तुम्हाला तुमची क्वेश्चन पेपर देण्याच्या अगोदर 10 ते 15 मिनिटे तुम्हाला उत्तरपत्रिकाही दिलेली असते. त्यावेळेस तुम्हाला ही माहिती भरायची आहे आणि त्यानंतर आणखीन एक इम्पॉर्टंट गोष्ट तुम्हाला करायची आहे, जी की मी तुम्हाला आता पुढे सांगणारच आहे. ही माहिती भरून झाल्याच्या नंतर तुम्हाला तुमचे शिक्षक बारकोड देतील, तो तुम्हाला या ठिकाणी व्यवस्थित असा चिटकवायचा आहे आणि त्यावरती कसल्याही प्रकारचे पेनाची शाईचा डाग किंवा कसली खूण तुम्हाला करायची नाही, त्याची तुम्हाला दक्षता घ्यायची. त्यानंतर तुम्हाला तुमचे शिक्षक होलोक्राफ्ट नावाचं एक स्टिकर असतं ते देतील. ते तुम्हाला या चौकटीमध्ये बरोबर व्यवस्थित असं चिटकायचं आहे. ते तुम्हाला तुमच्या शिक्षकांची सही झाल्याच्या नंतर आणि तुमची पूर्ण माहिती भरून झाल्याच्या नंतरच चिटकायचं आहे, हे मात्र तुम्हाला लक्षात घ्यावं लागेल. अशा प्रकारे तुमची माहिती तुम्हाला भरून घ्यायची आहे. त्यानंतर तुम्हाला बाकीच्या ठिकाणी काहीही करायचं नाही आहे. त्यानंतर तुम्हाला डायरेक्ट तुमची क्वेश्चन पेपर आल्याच्या नंतर तुम्हाला तुमचा पेपर सोडवायला सुरुवात करायची आहे. त्यानंतर मी तुम्हाला उत्तरपत्रिका हातात आल्याच्या नंतर आणखीन एक गोष्ट करायला सांगणार आहे, ती म्हणजेच की तुम्ही तुमचा पेपरच्या प्रत्येक पेजवरती 1 सेंटीमीटरची अशी तुम्हाला एक रेष ओढून घ्यायची आहे, जी की तुम्हाला उपप्रश्न लिहिण्यासाठी कामी पडेल. ती तुम्हाला तुमच्या प्रत्येक पेजवरच्या सगळे पूर्ण आपली जेवढी उत्तरपत्रिका असेल तेवढ्या प्रत्येक पेजवर तुम्हाला ती 1 सेंटीमीटरची लाईन आखून घ्यायची आहे. त्यानंतर आता तुम्हाला क्वेश्चन पेपर दिल्याच्या नंतर प्रश्न लिहायला सुरुवात करायची आहे. तर बघा, तुम्हाला सर्वप्रथम या ठिकाणी वरती विभागाचं नाव लिहायचं आहे. विभाग तुमचा पहिला असतो गद्य आणि त्यामध्ये तुम्हाला प्रश्न क्रमांक 1 हा
मेन प्रश्न असल्यामुळे तो तुम्हाला या बॉक्समध्ये लिहायचा असतो आणि त्यानंतर उपप्रश्न जो असतो आ ई यापैकी जो असतो तो तुम्हाला या ठिकाणी लिहायचा असतो आणि त्यानंतरची तुम्हाला ही पूर्ण लाईन अशी रिकामी सोडायची असते, कारण या ठिकाणी तुमच्या जे पेपर चेक करणारे आहेत त्यांना या ठिकाणी तुमचे मार्क्स लिहिण्यासाठी जागा ठेवलेली असते. आणि ही जी लाईन आपण आखायला सांगितली होती ती यासाठी सांगितली होती की आपल्याला मधला जो उपप्रश्न असतो तो आपल्याला या लाईनमध्ये लिहायचा असतो. आता मधला एक प्रश्न पहिला प्रश्न असतो तो म्हणजे तुम्हाला आकलन कृतीवर असतो आणि आकलन कृतीवरचा प्रश्न तुम्ही डायरेक्ट लिहू शकता किंवा असा प्रश्न लिहून त्याचं उत्तरसुद्धा लिहू शकता, जो की तुम्हाला 1 मार्क्सला असतो आणि तुम्हाला त्याचे 2 प्रश्न असल्यामुळे हा 1 आणि हा 1 म्हणजे तुम्हाला असे 2 मार्क्स मिळून जातात. त्यानंतरचा तुमचा मधला दुसरा प्रश्न असतो. या ठिकाणी मात्र तुम्हाला आकृती काढण्याची गरज असते. वरील प्रश्नाला तुम्ही आकृती नाही काढली तरी चालेल, कारण या ठिकाणी तुम्हाला आकृती काढायला दिलेलीच आहे आणि या ठिकाणी तुम्ही आकृती काढल्याच्या नंतर ती व्यवस्थित अशी आकृती काढायची आहे जी की तुम्ही बघू शकता. तुम्हाला पेपरमध्ये क्वेश्चन पेपरमध्ये पण दिलेली असेल. खाली 4 बॉक्स दिलेले असतात आणि वरती आपल्याला काहीतरी प्रश्न दिलेला असतो. त्यानंतर तुमचा पुढचा प्रश्न असतो जो की असतो सहमतावर आणि सहमत लिहिण्यासाठी तुम्हाला तुमचं हस्ताक्षर व्यवस्थित सुंदर असणं गरजेचं आहे आणि जे की तुम्ही 7 ते 8 ओळीमध्ये जरी लिहिलं तरी तुम्हाला या ठिकाणी 3 मार्क्स सहमताचे मिळून जातात. त्यानंतर पुढचा प्रश्न असतो. त्यानंतरचा तुमचा प्रश्न असतो जो की पहिलाच प्रश्न असतो आणि त्यामध्ये तुम्हाला आ क्रमांकाचा प्रश्न असतो. या ठिकाणी तुम्हाला इथे आकृती काढायची बंधनकारक असते, कारण तुम्हाला ते बॉक्समध्ये उत्तर लिहायचे असतात. ही आकृती तुम्ही आता नाही काढली तरी चालेल, मात्र पेपर झाल्याच्या नंतर ही आकृती काढायला विसरू नका. त्यानंतर पुढचा प्रश्न जो असतो तो की तुम्हाला 1 मार्क्ससाठी असतो आकलन कृतीवर आणि त्यानंतर तिसरा प्रश्न जो असतो तो म्हणजे असतो सहमतावर. या ठिकाणी तुम्हाला सहमत हे 2 परिच्छेदामध्ये किंवा 1 परिच्छेदामध्ये लिहिलं तरी चालतं, परंतु ते 7 ते 8 ओळीमध्ये लिहिलेलं असावं आणि तुमचं हस्ताक्षर जर सुंदर असेल तर तुम्हाला या ठिकाणी 3 पैकी 3 मार्क्स हे मिळून जातात. त्यानंतर तुमचा पुढचा प्रश्न असतो 1 मधलाच ई. या ठिकाणी सुद्धा तुम्हाला 2 प्रश्न दिलेले असतात जे की तुमच्या आकलन कृतीवर असतात. या ठिकाणी तुम्हाला पहिल्या प्रश्नासाठी इथे आकृती काढणं बंधनकारक असतं आणि त्यानंतर दुसरा जो प्रश्न असतो जो तुम्ही त्याचं उत्तर डायरेक्ट लिहिलं तरी चालतं. त्यानंतर तुमचा पुढचा विभाग असतो तो असतो विभाग 2 म्हणजेच पद्य विभाग. या ठिकाणी तुम्हाला विभागाचं नाव टाकायला विसरायचं नाही. प्रत्येक विभागाचं नाव तुम्हाला या ठिकाणी वरती टाकायचं आहे. आता विभाग 2 म्हणल्यानंतर आपला प्रश्न क्रमांकसुद्धा 2 येत असतो. तर जो की तुम्हाला या वरच्या बॉक्समध्ये मेन प्रश्नाचा क्रमांक लिहायचा असतो. त्यानंतर उपप्रश्न तुम्हाला मागे सांगितल्याप्रमाणेच या ठिकाणी लिहायचा असतो आणि त्यातला जो उपप्रश्न असतो तो तुम्हाला या आपल्या 1 सेंटीमीटरच्या लाईन आपण ज्या आखून घेतलेल्या असते त्यामध्ये लिहायचा असतो. त्या ठिकाणी तुम्हाला पद्य विभागामध्ये सुद्धा सुरुवातीचा प्रश्न हा आकलन कृतीवर दिलेला असतो, जो की तुम्ही डायरेक्ट लिहू शकता. या ठिकाणी तुम्हाला 1 आणि 1 असे 2 मार्क्स इझिली मिळून जातात. त्यानंतर जो पुढचा प्रश्न असतो त्या ठिकाणी तुम्हाला आकृती काढणं बंधनकारक असतं. ही आकृती तुम्ही पेपर झाल्यानंतरही काढू शकता किंवा लगेच जर टाईम असेल फास्ट तर तुम्ही तेव्हासुद्धा ती आकृती काढून घेऊ शकता. त्यानंतर तुम्हाला विभाग 2 मधला तिसरा प्रश्न जो असतो जो की असतो तुमचा कवितेची ओळींचा अर्थ लिहायचा असतो आणि कवितेच्या ओळींचा अर्थ हा तुम्हाला कमीत कमी 5 ते 6 ओळीमध्ये लिहायचा असतो. त्या ठिकाणी तुम्हाला इझिली 2 मार्क्स मिळून जातात. त्यानंतर पुढचा प्रश्न असतो जो की काव्यसौंदर्य आणि काव्यसौंदर्यसुद्धा तुम्ही 6 ते 7 ओळीमध्ये जर लिहिलं आणि तुमचं हस्ताक्षर जर सुंदर असेल तर तुम्हाला इझिली या ठिकाणी सुद्धा 2 मार्क्स मिळून जातात. त्यानंतर तुमचा पुढचा प्रश्न असतो 2 मधलाच आमध्ये तुम्हाला 2 कविता दिलेल्या असतात, म्हणजेच कवितेचे नाव दिलेले असतात आणि त्यापैकी तुम्हाला कोणत्या तरी एका कवितेविषयी माहिती लिहायची असते. ती म्हणजेच तुम्हाला सुरुवातीला कवितेचं नाव लिहायचं असतं. त्यानंतर त्याखाली तुम्हाला कवयित्रीचं नाव लिहायचं असतं. कवयित्रीच्या नावाला तुम्हाला 1 मार्क्स दिलेला असतो. त्यानंतर तुम्हाला कवितेचा विषय जो असेल तो लिहायचा असतो. त्यासाठी सुद्धा तुम्हाला 1 मार्क दिलेला असतो आणि खाली तुम्हाला कवितेची आवडण्याची किंवा न आवडण्याची कारणे लिहायची असतात. जर तुम्हाला कविता आवडली असेल तरीसुद्धा तुम्हाला त्याचं कारण लिहायचं असतं आणि जर तुम्हाला कविता आवडली नसेल तरीसुद्धा तुम्हाला त्याचं त्या ठिकाणी कारण लिहायचं असतं आणि ते कारण लिहिण्यासाठी तुम्हाला 2 मार्क्स दिलेले असतात. असे हे 2 आणि हे 2 एकूण तुम्हाला यासाठी 4 मार्क्स दिलेले असतात. त्यानंतर प्रश्न 2 मधलाच पुढचा प्रश्न असतो तो म्हणजे ई या प्रश्नामध्ये तुम्हाला रसग्रहण करायचं असतं. तुम्हाला काही कवितेचे नाव किंवा कवितेच्या ओळी दिलेल्या असतात आणि त्या कवितेचं तुम्हाला रसग्रहण करायचं असतं. रसग्रहण हे तुम्हाला 3 पॉईंटमध्ये लिहायचं असतं. पहिला पॉईंट जो असतो तो म्हणजे आशय सौंदर्य, दुसरा असतो तो काव्य सौंदर्य आणि तिसरा पॉईंट जो असतो तो असतो तुमचं भाषिक वैशिष्ट्य. जर तुम्ही व्यवस्थितपणे या 3 पॉईंटमध्ये जर उत्तर लिहिलं तर तुम्हाला इझिली 4 मार्क्स तुमच्या रसग्रहणाला मिळतील. जर तुमचं व्यवस्थित
3 पॉईंटमध्ये उत्तर लिहिलं असेल आणि व्यवस्थित असं सुंदर हस्ताक्षरात असेल तर 4 मार्क्स तुम्हाला मिळून जातील. त्यानंतर तुमचा पुढचा विभाग असतो तो म्हणजेच स्थूल वाचन. आणि या ठिकाणी तुम्हाला सर्वप्रथम विभागाचं नाव लिहायचं आहे स्थूल वाचन, आणि स्थूल वाचन हा तुमचा तिसरा विभाग असतो. त्यामुळं क्वेश्चन नंबर पण आपला कितवा तिसरा असणार आहे. या ठिकाणी तुम्हाला 3 प्रश्न दिलेले असतात आणि त्यापैकी तुम्हाला कोणतेही 2 प्रश्नांचं उत्तर लिहायचं असतं. प्रत्येकी प्रश्नाला तुम्हाला एका प्रश्नाला 3 मार्क्स दिलेले असतात आणि 2 प्रश्नांचे मिळून असे तुमचे 6 मार्क्स असतात, जे की तुम्हाला उत्तर प्रत्येक प्रश्नाचं 10 ते 12 ओळीमध्ये लिहिणं अपेक्षित असतं. आणि त्या ठिकाणी तुम्ही जर ते व्यवस्थित लिहिलं तर तुम्हाला ते 6 मार्क्स मिळून जातील. त्यानंतर तुमचा पुढचा विभाग असतो तो म्हणजे 4 नंबरचा विभाग असतो तो म्हणजे भाषा अभ्यास. हा विभाग कमी वेळेमध्ये जास्त मार्क्स मिळवून देणारा विभाग आहे. त्यामुळे तुम्हाला या ठिकाणी व्यवस्थित उत्तर लिहायचे आहेत आणि या ठिकाणी तुम्हाला थोडे उत्तर लिहायचे असल्यामुळे जास्त त्या ठिकाणी तुम्हाला तुमचा टाईम वेस्ट करण्याची गरज नाही आहे. तर तुम्हाला मध्ये दिलेलं असतं सामासिक शब्द आणि समासाचे नाव. या ठिकाणी तुम्ही बॉक्स करूही शकता किंवा नाही केला तरी चालतो. त्यानंतर तुम्हाला दुसरा प्रश्न दिलेला असतो तो म्हणजे प्रत्यय घटित शब्द, उपसर्ग घटित शब्द आणि अव्ययस्थ शब्द. यापैकी तुम्हाला जे तुमचे शब्द दिलेले असतात ते तुम्हाला व्यवस्थित त्या बॉक्समध्ये लिहायचे असतात आणि या ठिकाणी तुम्हाला बॉक्स करणं बंधनकारक असतं. त्यानंतर हे सुद्धा तुम्हाला 2 मार्क्ससाठी दिलेलं असतं आणि हे सुद्धा तुम्हाला 2 मार्क्ससाठी दिलेलं असतं. त्यानंतर पुढचा प्रश्न असतो जो की वाक्प्रचारचा असतो. वाक्प्रचार तुम्हाला 3-4 दिलेले असतील आणि त्यापैकी तुम्हाला कोणत्या तरी 2 वाक्प्रचारांचा अर्थ लिहून त्याचा वाक्यामध्ये उपयोग करायचा असतो. तर तुम्ही ह्या ठिकाणी असं इथं वाक्प्रचार लिहू शकता. त्यानंतर त्याचा समोर अर्थ लिहायचा. त्यासाठी तुम्हाला 1 मार्क्स दिलेला असतो आणि तुम्ही वाक्यात त्याचा उपयोग केला तर तुम्हाला त्याचासुद्धा 1 मार्क दिलेला असतो. असे तुम्हाला प्रत्येक प्रश्नासाठी 2 मार्क्स असतात आणि जर तुम्ही दोन्ही प्रश्न सोडवले तर तुम्हाला याचे 2 आणि याचे 2 मिळून 4 मार्क्स मिळून जातील. त्यानंतर तुमचा बाकीचे प्रश्न जे असतात ते 1-1 मार्क्ससाठी विचारलेले असतात, जे की तुमचे 5 ते 10 मिनिटांमध्ये हा तुमचा विभाग सोडवण्यासाठी तुम्हाला वेळ पुरेसा असतो. आणि त्यानंतरचा तुमचा जो सर्वात महत्त्वाचा विभाग असतो तो म्हणजे उपयोजित लेखन. तर बघा तुमचा हा 5वा विभाग आहे उपयोजित लेखन, जो की हा फार जरा थोडा मोठा विभाग असतो आणि यासाठी तुम्हाला जास्त वेळ लागतो. त्यासाठी तुम्हाला पहिले जे 4 विभाग आहेत ते तुम्हाला पहिल्या 2 तासामध्ये पूर्ण करणं गरजेचं आहे आणि तुम्हाला या विभागासाठी स्वतंत्र 1 तास देणं गरजेचं आहे. कारण यामध्ये तुम्हाला पत्रलेखन असतं, त्यानंतर जाहिरात लेखन असतं, प्रसंग लेखन असतं आणि हे लिहिण्यासाठी आपला फार वेळ जातो. त्यामुळे तुम्हाला या विभागासाठी 1 तास देणं गरजेचं असतं. तर बघा या ठिकाणी तुम्हाला प्रश्न 5 मधला असतो. यामध्ये तुम्हाला पत्रलेखन असतं, त्यानंतर सारांश लेखन असतं. एकतर तुम्हाला पत्रलेखन करायचं असतं किंवा ऑरमध्ये तुम्हाला सारांश लेखन असतं. तर सारांश लेखन हे आपल्याला मोजक्या शब्दात करायचं असल्यामुळे हे आपलं लवकर करून होतं आणि आपल्याला वेळेचं बंधन असल्यामुळं आपण हे केलं तर आपला वेळ नक्कीच वाचू शकतो पुढच्या प्रश्नांसाठी. त्यामुळे तुम्ही इथे सारांश लेखन केलं पाहिजे असं मला वाटतं. त्यानंतर तुमचा प्रश्न 5व्या मधलाच प्रश्न असतो. या ठिकाणी तुम्हाला 2 प्रश्न लिहायचे असतात. 3 दिलेले असतात आणि त्यापैकी तुम्हाला 2 लिहायचे असतात. एक असतो जाहिरात लेखन, दुसरा असतो बातमी लेखन आणि तिसरा असतो कथा लेखन. त्यापैकी जाहिरात लिहिण्यासाठी आपल्याला कमी वेळ लागतो आणि बातमी लिहिण्यासाठी सुद्धा आपल्याला कमी वेळ लागतो, म्हणून तुम्ही ते लिहू शकता. कारण कथा लिहिण्यासाठी फार जास्त वेळ लागतो, त्यामुळे तुम्ही ते टाळू शकता. या ठिकाणी तुम्हाला 5-5 मार्काचे 2 प्रश्न दिलेले असतात. ते दोन्ही सोडवले तर तुम्हाला 10 मार्क हे निश्चित मिळून जातील. त्यानंतर प्रश्न 5वा मधलाच तुमचा पुढचा विभाग असतो तो म्हणजेच त्यामध्ये तुम्हाला एकतर वैचारिक लेखन दिलेलं असतं, त्यानंतर प्रसंग लेखन आणि आत्मकथन दिलेलं असतं आणि हा प्रश्न सगळ्यात मोठा असल्यामुळे याला तुम्हाला 8 मार्क्स दिलेले असतात. त्यामुळे तुम्हाला याचं उत्तर कमीत कमी 1.5 ते 2 पेजेसमध्ये म्हणजे असं एवढं उत्तर लिहिणं तुम्हाला या ठिकाणी हे 1 पेज आणि हे आणखी 1 पेज एवढं उत्तर लिहिणं तरी तुम्हाला गरजेचं असतं. कारण हा प्रश्न सर्वात मोठा असल्यामुळे याला 8 मार्क्स दिलेले असतात आणि तुम्ही जर असं लेखन केलं आणि तुमचं हस्ताक्षर जर सुंदर असेल तर तुम्हाला इझिली या ठिकाणी 8 मार्क्स मिळून जातील. तर बघा अशा प्रकारे मी तुम्हाला पूर्ण ही उत्तरपत्रिका सोडून दाखवलेली आहे आणि अशा प्रकारे तुम्हाला उत्तरपत्रिकाही लिहायची असते. तर आता मी तुम्हाला पेपर लिहिताना काही टिप्स देणार आहेत त्या की तुम्ही फॉलो करू शकता. बघा यामध्ये भाषाविषयाच्या पेपरमध्ये सर्वप्रथम तुम्हाला तुमचं हस्ताक्षर हे असं सुंदर असणं गरजेचं असतं. जर हस्ताक्षर सुंदर असेल तर तुम्हाला प्रत्येक प्रश्नासाठी पैकीच्या पैकी मार्क्स हा तुमचा पेपर चेक करणारा जो पर्यवेक्षक असतो तो देऊन टाकतो. त्यामुळं तुम्हाला तुमचं हस्ताक्षर सुधारणं फार गरजेचं आहे आणि हस्ताक्षर सुधारल्यानंतर तुम्हाला पेपर हा व्यवस्थित असा टापटीप आणि आखीव लिहिणं गरजेचं असतं. पेपरचा पॅटर्न आणि पेपर नेमकं कसा लिहायचा असतो हे मी तुम्हाला पूर्णपणे सांगितलेलं आहे. आता बघा मी तुम्हाला काही पेपर लिहिण्यासाठी इम्पॉर्टंट टिप्स देणार आहे, जे की तुम्ही फॉलो करू शकता पेपर सोडवताना.
तर बघा, जर भाषाविषयाचा पेपर असेल तर सर्वप्रथम तुमचं हस्ताक्षर म्हणजेच तुमची हँडरायटिंग ही सुंदर असणं आवश्यक आहे. कारण जर तुमची हँडरायटिंग सुंदर असेल तर पेपर चेक करणारा तुम्हाला पैकीच्या पैकी गुण द्यायला मागं पुढं बघत नसतो आणि तुम्हाला प्रत्येक प्रश्नासाठी तो पैकीच्या पैकी गुण देत असतो. बऱ्याच जणांचं असं म्हणणं असतं की भाषा विषयाचा पेपरला पैकीच्या पैकी मार्क्स मिळत नाहीत. पण जर तुमचा हस्ताक्षर सुंदर असेल आणि पाहिजे ते जर तुम्ही लिहिलेलं असेल व्यवस्थित तर तुम्हाला निश्चितच पैकीच्या पैकी मार्क्ससुद्धा मिळू शकतात. त्यानंतर दुसरा जो पॉईंट असतो तो म्हणजे तुमचा टाईम मॅनेजमेंट. तर टाईम मॅनेजमेंट ही तुम्हाला जर तुम्हाला टाईम मॅनेजमेंट समजून घ्यायचं असेल तर तुम्हाला मागच्या वर्षीचे म्हणजेच अगोदर झालेल्या 10वीच्या बोर्डाच्या प्रश्नपत्रिका सोडून बघणं, त्याचप्रमाणे सर्व प्रश्नपत्रिकांचा सराव करणं हे फार गरजेचं आहे. जर तुम्ही तो केला तर तुम्हाला नेमकं कळेल की कोणत्या प्रश्नासाठी आपल्याला किती वेळ देणं गरजेचं आहे किंवा कोणत्या प्रश्नाला जास्त टाईम लागतो आणि कोणत्या प्रश्नाचा टाईम आपण त्या ठिकाणी मॅनेज करू शकतो. जर तुम्ही मागच्या प्रश्नपत्रिका जर सोडवल्या तर निश्चितच तुम्हाला टाईम मॅनेजमेंट हे व्यवस्थित जमून जाईल. त्यानंतर पेपरचं प्रेझेंटेशन हे मात्र खूप महत्त्वाचं असतं. कारण पेपर चेक करताना जो तुमचा पेपर चेक करणारा असतो तो हे बघत नाही की तुम्ही किती हुशार आहात. कारण त्याला माहीतच नसतं की हा पेपर नेमका कोणाचा आहे. तर तो तुम्हाला जज करतो ते तुमच्या पेपर प्रेझेंटेशनवरून. आणि जर तुमचं पेपर प्रेझेंटेशन असं व्यवस्थित आखीवरेखीव असेल तर तुम्हाला तो नक्कीच पैकीच्या पैकी मार्क्स हे देऊन टाकतो. त्यामुळं सर्वप्रथम तुमचं हस्ताक्षर सुंदर असलं पाहिजे आणि त्यानंतर तुमचं पेपर प्रेझेंटेशन हे व्यवस्थित असलं पाहिजे. तर तुमचा पेपर सोडून झाल्याच्या नंतर तुम्हाला सर्वप्रथम आपला पेपर पूर्ण चेक करून घ्यायचा आहे की जेणेकरून आपला एखादा प्रश्न लिहायचा राहिला असेल आणि तो आपला तसाच जाता कामा नये. त्यामुळे तुम्ही पेपर सोडून झाल्याच्या नंतर प्रत्येक प्रश्न आणि प्रत्येक विभागानुसार पेपर चेक करून बघून घ्या की आपले प्रश्न एकदा सगळे सोडून झालेले आहेत की नाही. आणि त्यानंतर तुम्ही जर टाईम असेल तर तुमचा पेपर सोडवल्यानंतर प्रत्येक प्रश्नानंतर जे आपण 1 किंवा 2 लाईन सोडवलेल्या आहेत त्या ठिकाणी तुम्ही अशी आडवी लाईन मारू शकता जेणेकरून तुमचा पेपर हा जास्त सुंदर दिसेल. तर काही मुलांचा असा प्रश्न असतो की पेपर लिहिताना नेमका कोणता पेन वापरावा. तर बघा, पेपर लिहिताना तुम्ही काळा किंवा निळा दोन्हीपैकी एकाच शाईचा कोणता तरी पेन वापरायचा असतो. काही विद्यार्थ्यांचं कसं असतं की प्रश्न मात्र काळ्या पेनाने लिहायचा आणि उत्तर मात्र निळ्या पेनाने लिहायचं. मात्र यामध्ये तुमचा फार जास्त टाईम वेस्ट होतो. त्यामुळं तुम्ही पेपर हा कुठल्याही एकाच पेनानं लिहायचा असतो. तर बघा, अशा प्रकारे मी तुम्हाला बोर्डाचा पेपर कसा सोडवायचा असतो, त्याचं प्रेझेंटेशन कसं करायचं असतं आणि काही टिप्स सांगितलेल्या आहेत. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा. धन्यवाद.